पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रातील जंगल सफारीचा यंदाचा हंगाम अधिकृतपणे संपला. 1 जुलैपासून पुढील 3 महिन्यांसाठी कोर क्षेत्रातील सफारी बंद राहणार आहे. यंदाच्या पर्यटन हंगामात चोरबाहुली पर्यटन द्वार हे प्रमुख आकर्षण ठरले. नयनरम्य निसर्ग, वर्षभर पाण्याने भरलेले पाणवठे, दाट जंगल आणि 21 किलोमीटर लांबीचा पेच नदीचा किनारा यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले. याशिवाय बोरबन हत्ती कॅम्प आणि परिसरातील 12 पेक्षा अधिक वाघांचा वावर तसेच वारंवार झालेल्या वाघदर्शनामुळे वन्यजीव प्रेमींसाठी हे ठिकाण हॉटस्पॉट ठरले. 1 ऑक्टोबर 2025 ते 30 जून 2026 दरम्यान एकूण 21,817 पर्यटकांची उपस्थिती लाभली असून मार्गदर्शकांना 20 लाखांहून अधिक मानधन, जिप्सी चालक व मालकांना 1,21,00,000 उत्पन्न तर वनविभागाला 72 लाखांहून अधिक महसूल प्राप्त झाले आहे. स्थानिक रोजगारालाही चालना मिळाली असून 14 नवीन निसर्ग मार्गदर्शक आणि 10 जिप्सींची नियुक्ती करण्यात आली. तसेच कॅन्टीनची जबाबदारी महिला बचत गटाकडे सोपवून महिला सक्षमीकरणालाही प्रोत्साहन देण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण, पर्यटन विकास आणि स्थानिकांना रोजगार या तिन्ही बाबींचा उत्कृष्ट संगम साधण्यात वनविभागाला यश आले आहे. पुढील हंगामातही चोरबाहुली पर्यटन द्वार पर्यटकांना आकर्षित करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. निसर्ग मार्गदर्शक यांना जवळजवळ 20 लाख रुपये जे आहे मानधनच्या सुरुवात मिळालेलं आहेत आणि जे जिप्सी चालक आहेत आणि जे मालक आहेत त्यांना जवळजवळ 1,21,00,000 या ठिकाणी पैसा मिळालेला आहे. तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पाला सुद्धा यातून जवळजवळ 72 लाखाचा महसूल प्राप्त झालेला आहे की ज्याचा वापर हे या गेटच्या विकासासाठी आणि जे स्थानिक आहेत त्यांच्या रोजगार आणि इतर ज्या सुविधा आहेत त्यांच्यासाठी करण्यात येईल. आणि म्हणजेच उद्देश असा आहे की वन्यजीव संरक्षण, संवर्धन आणि त्याचबरोबर जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांनासुद्धा निसर्गाचं दर्शन होणं आणि स्थानिक जे आहेत या ठिकाणचे राहणारे लोक आहेत त्यांनासुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे असा त्रिवेणी संगम साधण्याचा विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पंकज चौधरी, रामटेक.